आज आपण आयुर्वेद पंचकर्म इन जनरल प्रॅक्टिस या विषयावर बोलणार आहोत। आपण सर्वजण गोंदिया आणि परिसरामध्ये आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स जनरल प्रॅक्टिसमधून काम करत असतात। ही सेवा देत असताना हजारो रुग्णांपर्यंत आपण पोहोचतात। त्याचप्रमाणे या जिल्ह्याची आरोग्य सेवा जी आहे ती पूर्णपणे आपल्यावरती अवलंबून असते। ज्या देशाचे नागरिक आरोग्य संपन्न असेल तेच राष्ट्र खऱ्या अर्थाने प्रगती करू शकते। त्यामुळे ह्या रुग्ण सेवेच्या माध्यमातून आपण जी देश सेवा करता तर त्याकरता सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो। ही रुग्ण सेवा करत असताना आपण आयुर्वेद शास्त्राचा जर आपल्या रोजच्या प्रॅक्टिस मध्ये काही प्रमाणात अंतर्भाव केला तर हे शास्त्र आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवू शकतो। आपल्या माध्यमातून हजारो रुग्ण रोज सेवा घेत असतात। त्यांच्या वेगवेगळ्या आजारांकरिता आपल्याकडे ते चिकित्सा घेत असतात। तर आपल्या रोजच्या प्रॅक्टिस मध्ये आयुर्वेदामधल्या काही वैशिष्ट्ये जी आहेत ती जर आपण अवलंबली तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या रुग्णांना होईल। पर्यायाने आपली यश कीर्ती आणि महत्त्वाचं म्हणजे अर्थ ह्या तिन्ही गोष्टींमध्ये आपल्याला नक्कीच वृद्धी होईल। तर आपलं जे आयुर्वेद शास्त्र आहे हे शास्त्र इट इज टाइम टेस्टेड आणि पूर्णपणे सायंटिफिक आणि रिसर्च ओरिएंटेड आहे। आयुर्वेद शास्त्रामध्ये जे सिद्धांत आहेत ते आपल्या एन्शियंट रिसर्चर्स जे होते त्यांना आपण ऋषीमुनी असं म्हणतो, तर त्या लोकांनी त्यावेळेस असणारे प्रचलित जे काही शास्त्र होते, मग ते अर्थशास्त्र असेल, नीतिशास्त्र असेल किंवा पदार्थ विज्ञान सारखं म्हणजे दर्शनशास्त्र जे आपण फर्स्ट इयर BA ला शिकलो, तर ह्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून त्याची मनन करून त्याचं चिंतन करून त्यांनी जे काही सिद्धांत स्थापित केले ते आजही आपल्याला कुठल्याही आपण कसोटीवर जर त्याला आपण पळवायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला 100% खरे दिसतात। म्हणून आयुर्वेद शास्त्राबद्दल इदम आगम सिद्धत्वात म्हटलंय, म्हणजे जे सुरुवातच सिद्धतेतनं झाले म्हणजे रिसर्च वरनं झाली। बरेचदा असं होतं की आपल्या आयुर्वेदावरती एक दोन गोष्टींवरती थोडं होतं की आयुर्वेद चिकित्सा म्हणजे त्यामध्ये रिसर्च नाहीच आहे, तर हे पूर्णपणे खोटं आहे 100%। प्रत्येक गोष्ट आयुर्वेदाची ही रिसर्च ओरिएंटेड आहे आणि मुळात सिद्धांत या शब्दाचा अर्थच काय असतो, युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे आपण काय म्हणतो की जे त्रिकालाबाधित सत्य आहे। तर आयुर्वेदाचे सिद्धांत जे आहेत ते पूर्णपणे पूर्वीपासून जे काही वर्णन केलं ते आजही आपल्याला तसेच आढळतात। वनस्पती आपण बघतो, आता इथे आलो आपण अभयारण्य, या ठिकाणी बरेचसे वनस्पती आहेत। या वनस्पतींचे गुणधर्म जे आपल्या शास्त्रात सांगितले आजही आपल्याला तसेच दिसतात। रसविपाक असेल, औषधांचं कार्यकारित्व असेल किंवा वेगवेगळे आजार असतात, त्या आजारांचं निदान, त्याची लक्षणं, त्याची संप्राप्ती किंवा चिकित्सा ही आपल्याला आजही तशीच मिळते। किती आपण वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केले किंवा किती आपण वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंटेशन्स आणले, काही आपण इन्व्हेस्टिगेशन्स केले, तरी त्याच्यामध्ये शेवटी सिद्ध होतं जे आपल्या आयुर्वेद शास्त्राने सांगितलं आहे तेच। म्हणून या आयुर्वेद शास्त्राचा आपण आपल्या चिकित्सेमध्ये नक्कीच उपयोग करावा। तर पंचकर्म म्हणजे काय असतं? पंचकर्म म्हणजे पंचशोधन, शरीराचं शुद्धीकरण करणे किंवा आपण डिटॉक्सिफिकेशन असं जे म्हणतो, तर डिटॉक्सिफिकेशन करण्याची साधी आणि खूप सोपी अशी पद्धत आयुर्वेदाने सांगितली आहे, ज्याला पंचकर्म असं म्हणतात। पंचकर्म हे आपण दोन पद्धतीने करू शकतो। एक तर प्रिव्हेंटिव्ह या स्वरूपामध्ये, कारण आपल्या शास्त्राचा मुळात उद्देशच ते आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करावं। आणि हे रक्षण करण्याकरता आयुर्वेदानं प्रिव्हेंशन या स्वरूपामध्ये पंचकर्माचं वर्णन केलंय, ज्याला आयुर्वेदाच्या भाषेमध्ये आपण ऋतूनुसार शोधन असं म्हणतो। म्हणजे वसंत ऋतू असेल, आता जो येणारा काळ आहे किंवा आता जो पुढच्या याच्यात वसंत पंचमी पासून किंवा होळीच्या दरम्यान सुरू होतो तो वसंत ऋतू असतो। तर ह्या ऋतूमध्ये काय होतं, आताचा जो काळ आहे या काळामध्ये कफ आपल्या शरीरामध्ये साठतो आणि वसंत ऋतूमध्ये जसं सूर्याची किरणे आता संक्रांतीपासून जशी ती किरणे पुढे वाढायला लागतात तसा तो कफ पातळ होतो आणि शरीराच्या बाहेर निघायला लागतो। मग ह्याच कफ बाहेर निघण्याच्या जी शरीराची प्रवृत्ती आहे त्यालाच सायंटिफिक पद्धतीने शरीराच्या बाहेर काढण्याचा जो उपाय असतो त्याला आपण वमन असं म्हणतो। शरद ऋतू म्हणजे नवरात्रीचा जो काळ असतो त्या काळामध्ये शरीरामध्ये पित्त वाढलेलं असतं, मग हे वाढलेलं पित्त शरीराबाहेर काढून टाकणे त्याला विरेचन असं म्हणतात। वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोपित होतो, मग हा प्रकोपित झालेला वात
शांत ठेवून वाताशी संबंधित जे काही आजार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे शूल असतील, तर ते कमी करण्याकरता बस्ती चिकित्सा सांगितले जाते. तर ही झालं प्रिव्हेंटिव्ह या स्वरूपामध्ये. आणि दुसरा एक प्रकार असतो ज्या करिता जनरली रुग्ण आपल्याकडे येतात, म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर्स कडे येतात किंवा फॅमिली फिजिशियन्स म्हणून आपण त्यांच्याकडे येतात. तर तो प्रकार आहे क्युरेटिव्ह, म्हणजे वेगवेगळ्या आजारांमध्ये अवस्थेनुसार आपण पंचकर्म करू शकतो. आता पंचकर्माच्या बाबतीत बरेचदा एक असं होतं की पंचकर्म ही चिकित्सा खूप कॉस्टली असेल, त्याला खूप वेळ लागेल. तर असं काही नाही. पंचकर्म जे आहे हे आपण सहजपणे करू शकतो. त्याकरता खूप मोठ्या इन्स्ट्रुमेंटची, खूप साऱ्या गोष्टींची गरज नसते. पंचकर्मामधल्या काही ज्या प्रोसिजर्स आहेत त्या आपण ओपीडी लेवलवरती करू शकतो. आणि बरेचसे उपकर्म जे सांगितले आपल्या शास्त्रामध्ये ते तर आपण सहजपणे करू शकतो. पंचकर्म करत असताना जसं मी म्हटलं की आपलं आयुर्वेद जे आहे सायंटिफिक आहे. मग एखादी प्रोसिजर जेव्हा आपण करतो तर त्याला काही प्रिपरेशन असतं आणि काही पोस्ट प्रोसिजर असतात. तर तसं आयुर्वेदामध्ये पूर्वकर्म सांगितलेलं आहे. तर पूर्वकर्म म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स डेव्हलप झाले, आता मी टॉक्सिन्स हा शब्द का वापरतोय, तर आजकाल ह्याच्या बाबतीत खूप अवेअरनेस आहे. मी आता 2 दिवसापूर्वीच माझ्याकडे अराउंड 70 इयर्सचे एक कपल आलं आणि ते बोलले की सर आम्हाला डिटॉक्सिफाय करायचं आहे. आमचा मुलगा अमेरिकेला असतो आणि तो बोलला की तुम्ही डिटॉक्सिफिकेशन करा, कारण तिथपर्यंत आताही आपलं आयुर्वेद जे आहे ते वर्ल्ड वाईड पोहोचतंय सगळ्या लोकांना. आणि आपण पूर्वीपासून बघत आहोत की पाश्चिमात्य लोक हे पूर्वेकडे आकर्षित होतात आणि आपण पूर्वेकडची लोक आपण पश्चिम संस्कृतीकडे आकर्षित होतो. तर त्यांचं जे आकर्षण आहे त्याच्यातनं त्यांच्यामध्ये अवेअरनेस आहे की त्यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात क्वेरीज यायला लागल्या. तर त्यातनं त्यांनी ठरवलं की आपल्याला डिटॉक्सिफाय करायचं. कालच रात्री मला त्यांच्या मुलाचा फोन आला अमेरिकेवरून की सर म्हणे आमच्याकडे डाऊट्स आहेत या बाबतीत. आम्ही जे ऐकतो मेटल टॉक्सिसिटी असतं किंवा तुम्ही पंचकर्म करता त्यात हायजीन मेंटेन होते का, तुम्ही बस्ती देतो म्हणतात, एनिमा सारखी प्रोसिजर असेल, मग तुम्ही तिथे कॅथेटर वापरता का, डिस्पोजेबल असतात का, की इन्फेक्शन होतं. म्हणजे इन्फेक्शन हा सोर्स जो आहे याच्या बाबतीत खूप लोक सजग असतात. मग त्यांनी जेव्हा डिटॉक्सिफिकेशन विचारलं तर म्हणून मी म्हटलं की डिटॉक्सिफिकेशन, तर डिटॉक्सिफिकेशन करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे पंचकर्म. तर याची जी पूर्व तयारी असते तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिले तर शरीरामध्ये जे टॉक्सिन्स तयार झाले किंवा दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणूयात की आजार निर्माण होण्याची जी काही कारणं झाली ती कारणं शरीराच्या बाहेर काढून टाकण्याची पूर्व तयारी करणे म्हणजेच पूर्वकर्म. मग त्यामध्ये काही औषधी आपण पेशंटला देतो. डॉक्टर ऍडवाइस करतात की ठराविक काळापर्यंत हे अँटासिड्स जे असतात ते घ्यावे. तर अशी जे केस आहे, साधारण 20 वर्षाची कॉलेजमध्ये जाणारी तरुणी होती. बरेच वर्षांपासून 3-4 वर्षांपासून तिला हायपर ऍसिडिटीचा त्रास होता, म्हणजे मळमळ व्हायची, खूप डोकं दुखायचं, आंबट पाणी यायचं. नेहमीप्रमाणे अँटासिड्स घेतले, विशेष असा काही फरक नाही जाणवला. मग स्पेशालिस्टकडे गेले, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला दाखवलं, त्यांनी इन्व्हेस्टिगेशन्स केले. बरेच आम्ही जे पेशंट बघतो हायपर ऍसिडिटीचे त्याच्यामध्ये एक्टोस्कोपी केल्या जाते आणि त्याच्यामध्ये सरळ गॅस्ट्रायटिस, माइल्ड इसोफेजायटिस असं त्याच्यामध्ये असतं. पण त्याच्यावरती जी काही चिकित्सा केली जाते ती पण पुन्हा अँटासिड्स, म्हणजे ते काय असतं, दे आर ऍसिड न्यूट्रलायझर्स, दे आर नॉट डायजेस्टर्स. आपण जर कंटेंट बघितले कुठल्या अँटासिड्सचे तर मॅग्नेशियम जे साल्ट्स ते काय करतात, जे ऍसिड वाढलाय त्याला फक्त न्यूट्रलाइज करतात, त्याचं डायजेस्ट नाही करत. आणि म्हणून जास्त प्रमाणात अँटासिड घेतल्याने त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट होतात. त्याचं कारण हे आहे, आपल्याला तात्पुरतं असं वाटतं की आपली ऍसिडिटी कमी झाली, पण ते कुठेतरी बॉडीमध्ये डिपॉझिट होत राहतं, न्यूट्रलाइज होऊन, आणि त्याच्यापासूनच पुढे एम्बोलिझम सारखे किंवा व्हेरिकोज व्हेन्स सारखे आजार उद्भवू शकतात. आणि हे व्हायला खूप वेळ लागतो, म्हणून आपल्याला त्याची ऍक्शन उशिरा दिसते, लवकर आपल्याला साईड इफेक्ट लक्षात येत नाही. तर अशा प्रकारची चिकित्सा घेण्याच्या रुग्ण आपल्याकडे येतात. ती मुलगी माझ्याकडे आली, मी तिला बघितलं, एक्झामिन केलं, लक्षात आलं की पित्त वाढलेलं आहे. मग यावरती काय करता येईल, काय नाही, साधा आपण त्यांना विरेचन दिलं, त्याच्या अग्नीप्रमाणे याची मात्रा ठरवली स्नेहाची, किंवा एक सर्वसाधारणपणे सांगतो तुमच्याकडे कुठलाही रुग्ण जरी आला, सर्वसाधारण त्याचं ऍपेटाईट असतं किंवा डायजेशन असतं, तर त्यामध्ये आपण साधारणतः 300 ग्रॅम पर्यंत जरी त्यांना तूप दिलं, वर्धमान मात्रेत पण देऊ शकतो, 20 किंवा 30 ml पासून सुरुवात करून. नाहीतर मग सरळ एक सोपी पद्धत जी मी बरेचदा सांगत असतो जेव्हा जनरल प्रॅक्टिस सोबत चर्चा होते त्याच्यामधलं, की आपण सरळ 50 ml तूप रोज असं 5 दिवस द्या. ते अच्छपान स्वरूपात पण देऊ शकतो, म्हणजे केवळ स्नेहाच्या स्वरूपात घेऊ शकतो, किंवा स्नेह विचार जे सांगितलं शास्त्रामध्ये, म्हणजे जो आहार असतो त्या आहारामध्ये मिक्स करून पण घेतला येतो.
तर हे स्नेह आपण त्यांना 5 दिवस द्यायचं. अंदाजे ह्या 5 दिवसांमध्ये सम्यक स्नेहाची लक्षणे आपल्याला दिसतात. त्यानंतर जेव्हा ही लक्षणं पूर्णपणे आपल्याला दिसतात त्यानंतर स्नेह विराम द्यायचा. म्हणजे 1 किंवा 2 दिवस आपण त्यांना स्नेह घ्यायला सांगत नाही. त्या 2 दिवसांमध्ये बाह्य स्नेह स्वेदन आपण करून घेतो. आता हे बाह्य स्नेह स्वेदन करायचा काय उद्देश किंवा काय फायदा होतो, तर जेव्हा आपण बाह्य स्नेह स्वेदन करतो तेव्हा कोष्ठातील जे दोष असतात किंवा आजार निर्माण करणारे जे काही घटक बॉडीमध्ये आहेत, जे टॉक्सिन्स आहेत, त्या टॉक्सिन्सला आपण त्यांची कोष्ठामधून शाखेमध्ये गती करतो. म्हणजे बाहेरनं त्यांना एका ठिकाणी पोटामध्ये जमा करतो आणि तिथनं आपण त्यांना बाहेर काढतो. जर कफप्रधान असेल तर वमनाच्या मार्गाने आणि पित्तासारखे असेल तर विरेचनाच्या मार्गाने. तर ह्या रुग्णामध्ये आपण तसंच केलं. तिला स्नेहपान केलं 250 ml साधारणतः 50 ml पर डे याप्रमाणे 5 दिवस पर्यंत. त्यानंतर बाह्य स्नेह स्वेदन केलं आणि त्यानंतर विरेचन केलं. विरेचन केल्यानंतर अंदाजे 15 ते 16 वेग आले. त्या वेगामध्ये शरीरामधील सगळं दूषित पित्त असेल ते बाहेर निघून गेलं आणि त्यानंतर तिला खूप फ्रेश वाटलं. पूर्वीपेक्षा आहारही सुधारला, तब्येतीमध्ये पण खूप चांगली इम्प्रूव्हमेंट झाली आणि एवढ्या छोट्याशा प्रोसिजरनी खूप चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये मिळाला. आता प्रोसिजर मध्ये आणि आजारामध्ये, कारण बरेच आयुर्वेदामध्ये जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतात त्यांना जुलाब आणि 25-30 म्हणजे होतील जुलाब, म्हणजे आम्हाला तर ऍडमिटच करावं लागेल. कारण आपण बघतो जर तुमच्याकडे रुग्ण येतात, एखाद्याला जर जुलाब लागले असेल आणि त्याला जर एक्सपेक्ट करा की 15, 20, 25, 30 जुलाब झाले, काय करायला लागेल? पहिले तर आपला डिहायड्रेशन दिसेल. यू टू इमिजिएटली शिफ्ट इन युअर डे केअर सेंटर और आयपीडी आणि तिथे तुम्ही त्यांना आयव्ही सुरू करा. पण इथे जेव्हा आपण विरेचन घेतो पेशंटला आणि 25-30 पर्यंत जुलाब होतात पण दे आर फिट, त्यांना कुठल्याही प्रकारचं आयव्ही लावायची गरज पडत नाही, कारण इथे डिहायड्रेशन होत नाही. इथे आपण दोष बाहेर काढतो आणि त्या दोषांना जे म्हटलं मी की आयुर्वेद हे सायंटिफिक आहे. त्यांना आपण जे स्नेहपान सांगितलं, जे आपण अंदाजे पावभर 300 ग्रॅम पर्यंत जे तूप खाऊ घातलेलं असतं, ते तूप ऍक्ट ऍज अ मीडियम. जे आतमधले दोष आहेत, जे आतमधले टॉक्सिन्स आहेत, त्या टॉक्सिन्सना बाहेर काढण्याकरता हे तूप असेल ते मीडियमचं काम करतं आणि त्याच्या वाट्यात ते बाहेर निघतात. तसंच वमनाच्या बाबतीत पण आहे. वमन तर खूप लोकांना वाटतं वमन उलटी बापरे, तर आम्हाला खूप तेच वाटतं, विचित्र वाटतं म्हणून वाटतं. इट इज नॉट सपोज टू बी इझी गोइंग वर्क. पण आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण हे सर्व करतो त्यांना सम्यक स्नेह स्वेदन करतो आणि त्याच्यानंतर पूर्वकर्म व्यवस्थित झाल्यास आपण त्यांना वमन देतो. तर जसं गार्गल्स आपण करतो तशा पद्धतीने टॉप बाहेर निघतो. त्यामुळे असं काही खूप कठीण आहे असं नाही. एक आपली समज असते, कारण आपण बरेचदा त्याच्याला जवळून बघत नाही. आपण काय करतो, आपलं ग्रॅज्युएशन झालं की आपले जे काही कन्सल्टंट असतील, मेडिसिन असेल, गायनेक असेल, पीडियाट्रिक्स असेल, त्यांच्याकडे आपण जातो. तिथे गेल्यानंतर आपण त्यांची प्रॅक्टिस बघतो. आपण बघतो की ह्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात आणि सहज त्यांना 3-4 दिवसाच्या 5 ट्रीटमेंट ते बरे होऊन जातात. मग आपला कॉन्फिडन्स बूस्टअप होतो आणि आपण मग तशाच प्रकारची प्रॅक्टिस सुरू करतो. तर तसंच आपण आयुर्वेद बाबतीत का करू नये? आपल्या परिसरामध्ये जे आयुर्वेद प्रॅक्टिशनर असेल त्यांच्याकडे जा, तिथे जाऊन बघा की रुग्ण कसे ट्रीट होतात. मला आज मी जे तुमच्यावर बोलतोय, गेल्या 13 वर्षामध्ये मी आपल्याला प्रॅक्टिस करतो. मुंबईला करतो, पुण्याला करतो, अमरावतीला करतो. मी पण माझं पीजी सुरू असताना, पुण्याला मी पीजी केलं, ते सुरू असताना समीर जमदग्नी सर बहुतेक सगळ्यांना परिचित असेल, त्यांच्याकडे मी आयुर्वेदाचं शिक्षण घेतलं. तिथे असताना खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण बघितले आणि जास्त बघा आपल्याला काय पाहिजे असतं, एक तर पैसा पाहिजे, कुठेतरी ग्लॅमर पाहिजे असतं, एक लक्झरियस लाईफ अपेक्षित असते. हे सगळ्यांना पाहिजे. आपण काही असं खूप मोठे असे वैरागी किंवा असं काही नाहीये. वी आर प्रोफेशनल्स, पण आपण काही कमर्शियल असं नाही, पण वी आर प्रोफेशनल्स. मग हे सगळं मिळू शकतं का? जेव्हा मी तिथे जाऊन बघितलं, आजपासून 20 वर्षापूर्वी मी सरांकडे होतो 2002 मध्ये अराउंड, तर तेव्हा मी बघितलं एका दिवशी एवढे पेशंट सरांकडे असायचे रोजचे की शेवटी आम्ही शटर बंद करायचो की आता ओपीडी बंद. आणि रात्री 9 पासून तर 10-11 वाजेपर्यंत सर आम्हाला गायडन्स द्यायचे. आलेले दिवसभरातले जे काही पेशंट होते त्यांच्या केसवरती डिस्कशन करायचे. कारण मीमांसा बघायची की हा आजार झाला, याला ही औषधं का दिली. म्हणजे जेव्हा हे सगळं बघितलं तेव्हा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला की नाही आपण असं करू शकतो. आणि त्यानंतर मग कोपरगावला डॉक्टर रामदास आव्हाड सर आहेत, माझे दुसरे गुरु, त्यांच्याकडे गेलो आणि तिथे गेल्यानंतर बघितलं की अरे पुण्यात जे आपण शास्त्र शिकलो आणि पुण्यामध्ये असताना जे काही बघितलं की पंचकर्म खूप कॉम्प्लिकेटेड, खूप त्याला भरपूर प्रिपरेशन करावी लागते आणि खूप सारे त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन असतात. ते सहज करता येत नाही, ते आपल्या बसचं काही काम नाही, अशी एक धारणा कुठेतरी मनात झाली होती. पण जेव्हा कोपरगावला गेलो आणि तिथे सरांचं प्रॅक्टिस बघितली तर तेव्हा लक्षात आलं पंचकर्म तर खूप सोपं आहे. म्हणजे पंचकर्म काय, तर शरीराची प्रवृत्ती त्यालाच आपल्याला
पुढे न्यायचं. बघा ऍसिडिटीचे पेशंट खूपदा म्हणतात की आम्हाला मळमळ उलटी होईल असं वाटतं, कारण पित्त प्रकोप झालेला आहे, तो पित्त बाहेर निघायचा प्रयत्न करत आहे, मग त्यालाच आपल्याला बाहेर काढायचं असतं. खूपदा पेशंट म्हणतात की त्यांना जेव्हा त्रास होतो, रक्तरुची जेव्हा होते, त्यावेळेस लक्षात होते की त्यांना आपण जेव्हा रक्तमोक्षण करतो ते आपण पुढे बघूया. बरं, एक छोटासा मी विचारू शकतो की मला किती वेळ बोलायचं आहे? अर्धा तास असेल तर आय कॅन कॅल्क्युलेट मिनिट्स. 45 minutes lecture and 15 minutes questions. थँक्यू सर. तर जेव्हा आपण पंचकर्म ह्या शोधन ह्या पेशंट मध्ये केलं तर तेव्हा आपल्या लक्षात आलं की त्यांना लगेच एवढ्या साठ्या यांनी रिलीफ मिळाला. मग अशाच प्रकारचं विरेचन करून जॉन्डिसचे पेशंट, कावळीचे पेशंट आपण कॉमन बघतो, बिलिरुबिन खूप लवकर कमी येतं. त्वचा विकारामध्ये कंडू असतो, खाज हे लक्षण असतं आणि त्याच्यामुळे आपण खूप त्रास होतो की बरेच पेशंट येतात, खूप साऱ्या पट्ट्या अँटी अलर्जिक देतो, वेगळ्या प्रकारचा पण लोकल ऍप्लिकेशन देतो, पण ती खाज कमी होत नाही. तर ही खाज जी आहे ती विरेचन चिकित्सेमुळे खूप लवकर कमी होते. मायग्रेनचे पेशंट भरपूर असतात, त्याच्यामध्ये पण पित्त शिरशूल असतो, अर्धशिष्य आपण ज्याला म्हणतो, किंवा सूर्यावर्ताचे पेशंट असतात की जसं दिवस वाढतो तशी तशी त्यांची शिरशूलाची प्रवृत्ती वाढत जाते. तर अशा रुग्णांमध्ये किंवा मोस्ट कॉमन गोवर आणि कातण्याचं जे प्रकरण असतं, बरेचदा आम्ही वंध्यत्वावर पण मी काम करतो, त्याच्यामध्ये पण लक्षात येतं की गोवर काढण्यामुळे जी एक प्रकारची उष्णता शरीरामध्ये असते, आपण बघतो की तो आजार जो आहे त्याच्यामध्ये खूप भयंकर उष्णता शरीरामध्ये असते, रुग्णाला दाह खूप असतो, आतमध्ये उष्णता खूप असते आणि ही उष्णता आपण अँटीबायोटिक्स वगैरे घेऊन आतमध्ये दाबून ठेवतो आणि त्याच्या परिणामस्वरूप शरीरामध्ये दूषित पित्त तयार होतं आणि ते बीजापर्यंत जाऊन दृष्टी निर्माण करतं आणि त्याच्यामुळे फर्टिलिटी राहत नाही. इनफर्टिलिटीचे अनेक केसेस आम्ही बघितले आहेत की ज्याच्यामध्ये त्यांचं शोधन करून त्याच्या शरीरात इतिहास बघितला आपण, त्यांचा हिस्ट्री लक्षात येणार केव्हा तरी गोवर काढणे झालेले होते आणि त्याची उष्णता शरीरामध्ये, त्यांच्या नाडी परीक्षण केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा पित्ताचा आधिक्य आढळतं. आणि मग अशा रुग्णांमध्ये आपण जेव्हा विरेचन देतो तर त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी राहिल्याचे पण आम्ही अनेक रुग्णांमध्ये अनुभवले. त्याचप्रमाणे डोक्याचे डोळ्याचे आजार असतील वेगळ्या प्रकारचे किंवा सर्व प्रकारचे पित्त ओरिजिनेट जे काही डिसीज असतात त्यामध्ये विरेचनाचा खूप चांगला फायदा आपल्याला बघायला मिळतो. आणखी एक दुसरं कर्म ज्याला बस्ती आपण असं म्हणतो. आता बस्ती म्हणजे एनिमा सगळ्यांना माहिती आहे, पण एनिमा आणि बस्ती याच्यामध्ये मुळातच फरक आहे. कारण एनिमा हा फक्त बॉवेल मुवमेंट्स क्लिअर करायकरता दिला जातो, मग त्यावेळेला आपण सोप वॉटर किंवा प्लेन वॉटर असं यूज करतो. पण आपण आयुर्वेद शास्त्रामध्ये तो एक औषध शरीरात सोडण्याचा मार्ग ह्या स्वरूपामध्ये आपण घेत असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये केवळ एनिमा न करता आपण मेडिसिन्स यूज करतो. आणि जसं मी तुम्हाला आधीच म्हटलं की आयुर्वेद हे सायंटिफिक आहे, सायन्सनी सांगितलं, रिसर्च केलाय, आपण रेडिओ आयसोटोप्स यूज केले की म्युकोसा जो असतो ऍनलचा त्याच्यामधनं ऍब्सॉर्प्शन होतं. मग आपण जो साध्या दशमुळाचा किंवा रत्नागिरी मुळाचा किंवा इतर जो काही आपण काढा पेशंटला बस्ती स्वरूपात देतो तर तो त्याच्या इंटेस्टाईन मध्ये, लार्ज इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्ब होतं आणि जे मेकॅनिझम असतं वाताचं ते तिथे काम करतं त्या प्लेक्सस मध्ये. तर तिथे ते काम करून त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं, ते एका प्रकारे काम होतं आणि उरलेलं 70% जे काही असेल काढा तो फ्लश आउट करतं इंटेस्टाईनला. त्याला जे स्टिक झालेला मल असेल तो निघून जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठेसारख्या आजारांमध्ये किंवा त्यासोबतच वाताच्या आजारांमध्ये रिलीफ मिळतो. एवढंच नाही तर आता जे मी केस तुम्हाला सांगेल की साधारणतः 60 वर्षाचे एक पेशंट होते, ओपडीला आल्यापासून सारखा त्यांना ड्राय कफ होता, खूप खोकलत होते आणि इतकं की ही वॉज फिलिंग एम्बार्स. त्याला खूप विचित्र वाटायचं की माझे सगळे बसले त्या काही नेहमी सारखे बघत होते. आणि मग माझ्या जेव्हा लक्षात आलं तर मी थेरपिस्टला बोलायला सांगितलं एक काम करा यांना की दुसरं, कारण आम्हाला कसं कन्सल्टिंग प्रॅक्टिस आहे, आम्हाला एक अप्रॉक्सिमेटली कमीत कमी 15 ते 20 मिनिटं एका केस करता लागतात. आपल्यासारखं 1-2 मिनिटांमध्ये आम्ही पेशंट नाही करू शकत. मग त्यांचा नंबर यायला जर पाऊण तास असेल तो पाऊण तास जर रुग्ण माझ्या क्लिनिक मध्ये ओपडीत बसून सारखा कफिंग करतोय तो इट इज ट्रबलफुल फॉर मी अँड अदर्स ऑल्सो. मी लगेच थेरपिस्टला बोलायला सांगितलं की यांना तू एक इन्स्टंट एक बस्ती देऊन टाक सहचर तेलाचा, 50 ml चा सहचर तेल किंवा साधं तिळ तेल असेल तरी चालेल. त्याला बस्ती देऊन म्हटलं की रुग्णाला बसायला सांग, मग नंतर बघूयात. आणि बाकी झाले. एक अर्ध्या तासानंतर त्यांचा नंबर आला, ते आले तर ही वॉज टोटली सॅटिस्फाईड. काहीच नाही समज, काही खोकला नाही, काहीच नाही. तुम्ही कोणतं बोलताय की तिथे जो काही शुष्क कास आला तो वाताच्या याच्यामुळे निर्माण झाला आणि वातावरती तैल चिकित्सा, आपण जे शोधन शव चिकित्सा बघतो तर वातामध्ये तैल सांगितलेलं आहे. तर त्याला साधा अनुवासन बस्ती दिला आणि त्याच्यानंतर अभ्यंतर सुद्धा स्नेहपाठ सांगितलं. त्यात आपण साधं गोडे तेल पण पेशंटला ऍडवाइस करू शकतो. पल्ली तेल तुम्ही घरच्या घरी पण एक 20 ते ml 15-20 ml मात्रेमध्ये घेऊ शकता. म्हणजे असे ड्राय कफचे पेशंट ज्यांना आपण वारंवार अँटी अलर्जिक किंवा कफ सिरप अशी औषधं देऊन किंवा बरेचदा आपण अँटीबायोटिक्स देऊन सुद्धा जे ट्रीट करू शकत नाही त्या देशात साध्याशा ट्रीटमेंट आपल्याला ट्रीट करता येतात.
त्याचप्रमाणे आणखी एक पेशंट आपल्याला जे ओपीडी मध्ये रेग्युलर दिसतात ते म्हणजे फिशरचे पेशंट, की याच्यामध्ये काय होतं की फिशर त्याच्यामध्ये एकतर ड्राय हे होतं, त्यांना मलप्रवृत्ती ती शुष्क होते आणि ही मलप्रवृत्ती जेव्हा बाहेर येते तेव्हा त्या सॉफ्ट स्किन मध्ये तिथल्या अॅनरच्या तिथे ती घासून बाहेर येते, त्यामुळे तिथे क्रॅक्स येतात, पेशंटला खूप वेदना होतात आणि नंतर पुढे काय होतं की ती जागा जी तिथे कॉन्स्टिक व्हायला लागतं, त्याचं ल्युमेन जे असतं तिथलं जे स्पिंटर असतं ते कॉन्स्टिक होतं, ते छोटं होऊन जातं आणि मग शौचालय होताना पेशंटला भयंकर आग होते आणि अल्कलाईन लेवलचं जे फिकल मॅटर असतं जेव्हा तिथं बाहेर येतं तर तेव्हा पेशंटला ठणक पण खूप जास्त होते आणि इज व्हेरी मच इरिटेट की थोडं नाही ऑपरेशन असेल काही असेल तर मी करायला तयार आहे. मग अशा केसेस मध्ये रुग्णाला ऑपरेशन पर्यंत न पाठवता आपण ओपीडी लेवलवरती पण त्याला मॅनेज करू शकतो. काय करायचं आपल्याला तिथे? पहिलं कारण तर काय तर वृक्षता निर्माण झाली आहे मनामध्ये आणि तिथे स्नेहनाची गरज आहे. दुसरं एक कारण असं आहे की त्या ठिकाणी आपल्याला इंजुरी झाली, तिथे स्कार फॉर्मेशन झालंय, जसे क्रॅक हिल्स होतात तसं त्या भागावरती क्रॅक्स झालाय, मग त्या क्रॅकला आपल्याला हील करायचं आहे. तर मग साधं आपण तीळ तेल असेल, रोपण तेल असेल किंवा नाही काही साधं गोघृत असेल, शब्दघृत असेल किंवा जात्याची तेल असेल, याचा आपण त्यांना एक बस्ती जरी दिला आणि रात्री त्या पिचू तिथे धारण करायचं, कॉटन साधा भिजवून आपण रात्रभर ठेवला तरी पण त्याच्यामध्ये हिलिंग होतं आणि अभ्यंतर त्यांना आपला स्नेह द्यायचा, कारण वृक्षता आली आहे. मग त्यांना आपण एरंड स्नेहासारखी स्नेह देऊ शकतो किंवा अवलेह देऊ शकतो की त्याच्यामुळे अभ्यंतर स्नेह होईल, बाह्य स्नेह पण आपण करतोय आणि त्या गोष्टींमुळे आणि सीट्स साधं कोमट पाण्यात बसायला सांगायचं, एवढा साधा उपाय जरी केला तरी पण ऑपरेशन न करता फिशरचे रुग्ण आपण सहज ट्रीट करू शकतो. इट इज पॉसिबल ऑन ओपीडी लेवल ऑल्सो. बरेचदा आपण जेव्हा जनरल प्रॅक्टिस करतो किंवा फिशर असतो तर आपल्याकडे मेजरली पेडियाट्रिक्स पेशंट खूप असतात. ज्याचा रोशन सरांकडे आलो, माझे मित्र साहेब ते त्यांनी पण सांगितलं की ओपीडी मला पेडियाट्रिक्सचे पेशंट खूप सारे असतात किंवा आपण बघतो जनरल फिजिशियन अँड चाइल्ड फिशर्स किंवा बालरोग तज्ञ म्हणून आपण सगळेजण बरेचदा प्रॅक्टिस करत असतो. मग याच्यामध्ये रुटीन मध्ये तर आपल्या काही पेशंट येतातच, पण बरेचदा असेही येतात की जिथे आपल्याला वाटतं की याला सेकंडरी किंवा टर्शरी सेंटरला पाठवावं, कारण डिलेड माइलस्टोन की मान धरत नाही किंवा उभा राहू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज जे असतात त्या होत नाही. मग अशा याच्यामध्ये काही खूप मोठं करायची गरज नाही. काय कशामुळे झालं हे सर्व? तर याच्यामध्ये बरेच आपल्याला दिसतं की ते अस्थिक धातूचा क्षय झालेला आहे. मग त्या अस्थिचं पोषण करणारी, अस्थि धातूला त्याचं बल वाढवणारी अशा प्रकारची जर आपण चिकित्सा केली तर त्याने याच्यामध्ये रिझल्ट मिळू शकतो. स्थानिक आपण त्याला जर अवयवामध्ये कुठल्या प्रकारचं मसल टोन तिथे कमी झाला असेल तर त्याला आपण क्षीरबलादी सारख्या तेलाने लोकल स्नेहन करू शकतो. आणि तिक्त क्षीर बसते, याच्यामध्ये तिक्त रसात्मक द्रव्य म्हणजे गुळवेल असेल, पटोल आहे, सुदर्शन चूर्ण मिळतं, महातिक्त घृत मिळतं, ते आपण हे जे आहे यांचा उपयोग करून आपण देऊ शकतो. की साधं हे जे चूर्ण असतात जे तिक्त रसात्मक आहे ते चूर्ण घ्यायचे, 200 ml त्याचा काढा करायचा, त्यामध्ये 200 ml पाणी टाकायचं आणि ते उकळायचं, आटवायचं आणि अर्ध शिल्लक राहिलं दूध पण त्यामध्ये मिक्स करायचं आणि केवळ दूध शिल्लक राहीपर्यंत ते आटवायचं आणि मग ते गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे घृत मिक्स करायचं आणि त्याचा बस्ती आपण रुग्णाला द्यायचा. याला तिक्त क्षीर बस्ती असं म्हणतात. हा बस्ती आम्ही रुग्णांना शिकवून देतो आणि त्यांना घरच्या घरी 2 महिने 3 महिने अशा कालावधीकरता घ्यायला सांगतो आणि याच्यामध्ये खूप चांगले फॅन्टास्टिक आणि अगदी इन्स्टंट रिझल्ट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. तरी झालं बस्तीच्या बाबतीत. त्यानंतर तिसरं पंचकर्म जे आपण सहजपणे करू शकतो तर ते आहे म्हणजे नस्य. आता बघायला काय नस्य म्हणजे काय, नाकात ड्रॉप टाकायचे यांनी काय एवढा फरक पडतात. तर रिसेंटली गेल्या आठवड्यात गोष्ट आहे, माझ्याकडे एक 35 इयर्स ओल्ड एक आर्किटेक्ट आला आणि त्यांनी सांगितलं की सर मला ॲलर्जिक रायनायटिस होतो. ॲलर्जी कशाची? धूळ ऍटमॉस्फिअर जे असते किंवा इंटेरियरचं काम करतो, कलर असतात, त्या कलर्सचे नवीन कलर असतात, त्याचे फ्युम्स येतात, त्या सगळ्यांची ॲलर्जी होते, खूप शिंका येतात, सर्दी होते. बरीच अँटी ॲलर्जिक औषधं घेतली, बरेच अँटीबायोटिक्स पण घेतल्या गेले, तात्पुरतं 2-3 दिवस बरं वाटतं. प्रोफेशन आहे, धुळीमध्ये जावंच लागतं, साईट वरती गेलं की त्रास होतो. मग याच्यावरती काय करता येईल? साधं नसे केलं, फेशियल मसाज केली, त्या ठिकाणी स्टीम दिला, साधं स्टीमर मिळतो पार्लरमध्ये असतो किंवा कुठे साधं स्टीमर आपण शकतो, नाही काही तर मग आम्ही तुम्हाला जे सांगितलं की आपण कुकरवरती नळी घेऊन त्यांनी पण आपण स्टीम देऊ शकतो. ते स्टीमर दिलं आणि अणुतेलाचं नस्य 3 थेंब दोन्ही नाकामध्ये टाकलं. त्यानंतर धूमवर्तीने धूमपान केलं, जो काही कफ साठलेला होता तो निघून गेला आणि इमिजिएट त्यांना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरनल मेडिसिन न देता कुठली औषधं, कारण वेळी सर आम्ही औषधं इतकी घेतली आतापर्यंत की आता मला औषध घ्यायचं कंटाळा आला, पण काय खूप त्रास होत होतो. मग अशा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची औषधं न घेता अगदी सहज
आणि काहीच खर्च लागत नाही, सहज आपल्याला करता येतं. म्हणजे पंचकर्माच्या बाबतीत ज्या 2-3 गैरसमज आहेत रुग्णांमध्ये किंवा आपल्या डॉक्टर लोकांमध्ये समज याला खूप वेळ लागतो, खूप पैसा लागतो, असं काही नाही. आयुर्वेदामध्ये इन्स्टंट रिझल्ट देणारी, विदिन मिनिट्स रिझल्ट देणारी चिकित्सा असेल तर ती पंचकर्म आहे. आपण बस्तीने देऊ शकतो रिझल्ट इमिजिएट, आपण नस्याने इमिजिएट रिझल्ट देऊ शकतो. अग्निकर्माने तर विदिन सेकंड मध्ये एखादी गोळी घेतल्यानंतर त्याचं डिस्पर्सिबल टाइम असेल, मोड ऑफ ऍक्शनला 20-25 मिनिटं लागत असेल, इथे आपल्याला विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड रिलीफ मिळतो. म्हणजे अगदी एखादा आपण बघूया पुढे किंवा अगदी याचे पेनचे पेशंट असतात, टाचदुखीचे पेशंट असतात किंवा इव्हन स्पॉन्डिलिटिसच्या पेशंट मध्येही पण आपण जर अग्निकर्म केलं कुठल्याही शलाकेने आपण करू शकतो, सुवर्ण शलाकेपासून तर मृत्तिका शलाकेपर्यंत कुठलीही असते. त्यांनी जर आपण प्रॉपर पद्धतीने केलं तर विदिन सेकंड आपल्याला रिलीफ पेशंट मध्ये बघायला मिळतं.